या बातमीचे प्रायोजक आहे पिंडीपोल हॉस्पिटल, साईबाबा चौक, न्यू पाचा पेठ, सोलापूर। नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे। एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर इंस्टाग्रामद्वारे मैत्री करून त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रबाळे पोलीस स्टेशन 31 जानेवारी 2025 रोजी 83/2025 नुसार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी था आकाश प्रकाश मोरे याने पीडित मुलगी 17 वर्ष ह्या मुलीशी इन्स्टाद्वारे मैत्री करून एप्रिल 2024 ते नोव्हेंबर 2024 अंतर्गत इन्स्टाद्वारे कॉन्टॅक्ट करून तिच्याशी प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून त्याचे शारीरिक संबंध करून तिची इच्छा नसतानाही तू त्याच्याशी लग्न करतो, प्रेम करतो वगैरे म्हणून इच्छा नसतानाही तिला गर्भवती केले। त्याच्यानंतर सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, त्यानंतर ॲडमिन सर बनसोडे सर, त्यानंतर क्राईम सर वेद पाठक सर आणि तसेच DBच्या स्टाफ यांच्या अंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर गुन्ह्याचा म्हणजे तपास करणं इतकं सोपं नव्हतं, कारण इंस्टाग्रामद्वारे तो कुठं होता काय त्याचं काहीच आता पत्ता नव्हता आणि त्याचे बरेच इंस्टाग्रामचे अकाउंट होते। आम्ही कसोशीने तपास सापळा रचून रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापळा रचून सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला सदर गुन्ह्यात अटक करून सदर आरोपीला 4 दिवस PC मिळालेले आहे। तर या गुन्ह्याद्वारे आम्हाला हे सांगायचं आहे की नागरिकांना आपले जे मुलं या आपल्या जे बहीण भावंड किंवा आपली पत्नीही फेसबुक इंस्टाग्रामद्वारे अन्य व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करतात आणि कॉन्टॅक्ट करून मग घरातल्या काही लोकांना माहिती नसते की ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। मग काही मुलींचं ब्रेकअप झालेलं असतं, मग त्या ड्रेसमध्ये त्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर आपल्याला कोणीतरी बोलते वगैरे म्हणून त्यांना तेवढाच रिलीफ मिळतो, पण त्यांना हे माहीत नसते की त्या पाठीमागे खूप मोठं त्यांचा कोणीतरी वापर करणार आहे आणि त्याचं काहीतरी जर अल्पवयीन मुली ती लग्न करायच्या अगोदर जर गर्भवती झाली तर तिला म्हणजे नंतर बरेच प्रॉब्लेम येणार जर लग्नाच्या वेळेस नंतर की बाबा तिला ती असे कोण लग्न करणार सगळ्यात मोठा प्रश्न, आणि मग तिने भविष्यात सगळं अंधारात असणार, म्हणजे जशी लग्न झालं तोही तिला सांभाळणार नाही आणि नंतर मग जे होणारं अपत्य आहे त्यांचीही दुरावस्था होईल। त्याच्यामुळं जनतेने आपल्या प्रत्येक फॅमिलीतील लोकांना सांगितलं पाहिजे की माझ्या तर मते जे वरिष्ठ घरातले लोक आहेत त्यांनी आपल्या जे लेकरांचा मोबाईल चेक केला पाहिजे। इन्स्टाचे आता मोठ्यांना इतकंच माहिती आहे की इन्स्टावर एखाद अकाउंट असतं, पण फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअपचे खूप अकाउंट आहेत। एकाच ॲपमध्ये आपण 3-3, 4-4 अकाउंट घेऊ शकतो आणि त्याद्वारे आता आपल्याला हे माहीत असते की मोबाईलवर कॉल वगैरे केला जाऊ शकतो, पण आपले हे जे आपले मुलं आहेत ते तिथून व्हिडिओ कॉल करू शकतात, तिथून ऑडिओ कॉल करू शकतात, तिथून मेसेज पाठवू शकतात, जे की पालकांना याचं काहीही माहीत नसतं। तर पालकांना त्यांना जरी मोबाईलची विशेष नॉलेज नसेल तर त्यांनी कोणाच्या तर सहकार्याने मदत घेऊन आपल्या मुलांचे जी आता आपल्या वयस्कर थोडीशी बहीण वगैरे असेल किंवा आपली वाईफ असेल हे डिटेलमध्ये मोबाईल चेक करून ते कुण्या अन्य जे की अनोळखी व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन तिचा कोणी दुरुपयोग किंवा दुर्व्यवहार करू नये याची व्यवस्थित काळजी घेतली बस नागरिकांना इतकं सांगायचं याद्वारे। गुणवत्तापूर्ण आधुनिक रुग्णसेविकेची नवी भाषा। रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या सोलापूर शहरात नावाजलेले सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर श्रीनिवास S पिंडीपोल यांचे पिंडीपोल हॉस्पिटल। आमच्या हॉस्पिटलच्या सुविधा 50 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल, 24 तास तातडीची सेवा, अद्ययावत ICU, आंतररुग्ण विभाग IPD, सुपर डिलक्स रूम, स्पेशल रूम, मॉड्युलर OT, लॅप्रोस्कोपी व जनरल सर्जरी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, मूळव्याध ऑपरेशन विना ॲडमिट विना टाके आणि 24 तास मेडिकल सेवा। आमचा पत्ता मुख्य शाखा 1 साईबाबा चौक, न्यू पाचा पेठ, सोलापूर। संपर्क 0217 26 51 933। शाखा नंबर 2 जुनाविडी घरकुल, सोलापूर। संपर्क 76 20 85 98 23।